महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचारार्थ सहकार मंत्र्यांच्या उपस्थितीत साखरपेठ परिसरातून पदयात्रा काढण्यात आली। भाजपा सेना युती आता जोरदारपणे प्रचार कार्यात उतरले असून भाजपाचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचारार्थ मतदारसंघ ढवळून काढला जातोय। विविध विकास कामं मतदारांसमोर मांडत पुन्हा एकदा देशात भाजपाची सत्ता आणताना नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचं आवाहन मतदारांना करण्यात येत आहे। दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी साखरपेठ परिसरातील नगरेश्वर मंदिरापासून पदयात्रा काढण्यात आली। सहकार मंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत, पालिका विरोधी पक्षनेते तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे, भाजपाचे शहर अध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी, युवा मोर्चाच्या वृषाली चालुक्य, नगरसेवक श्रीनिवास कर्ली, गणेश वानकर, नागेश वल्ल्याळ, माजी नगरसेवक जगदीश पाटील, हेमंत पिंगळे, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, संगीता जाधव, दत्तात्रय गणपा, बापू ढगे, विजय पुकाळे, अक्षय अंजिखाने, रामचंद्र जन्नू, सागर अतनुरे, वीरभद्रेश बसवंती, मल्लीनाथ याळगी यांच्यासह युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते। नगरेश्वर मंदिरात पूजन करून पदयात्रेस प्रारंभ झाला। ढोल ताशाचा गजर तसंच जय जयकाराच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अब की बार भाजप सेना युतीचा। दरम्यान इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विकास कामांच्या जोरावर भाजपाचा विजय हा नक्की असल्याचा दावा केला। महापौर शोभा बनशेट्टी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे, भाजपाचे शहर अध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गी, उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी देखील निवडणुकीत विजयाची या प्रसंगी बोलताना ग्वाही दिली। सोलापूरचे प्रथम नागरिक महापौर शोभाताई बनशेट्टी, स्वतः उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी महाराज, मी स्वतः शिवसेनेचे नेते आमदार तानाजी सावंत, शहर जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे निंबर्गी सर, असे अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदयात्रा सुरू आहे। अत्यंत चांगला प्रतिसाद या पदयात्रेला आहे। कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे येत्या 18 तारखेच्या मतात सर्व सोलापूर शहरातील नागरिक भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी महाराज यांना प्रचंड मताने निवडून देतील अशी मला खात्री आहे। पदयात्रा आपण शहर उत्तरमधनं प्रभाग 8 पासून आपण सुरुवात करतोय। या पदयात्रेला स्वामीजी जयसिद्धेश्वर महाराज आहेत, तसेच पणन उद्योग मंत्री सुभाष बापू देशमुख, महेश अण्णा कोटे, सावंतजी, आमदार सावंतजी, युवा मोर्चा सर्व पदाधिकारी, निंबर्गी सर, हेमंत पिंगळे, गणपा सर्व पदाधिकारी आपण या ठिकाणी मिळून सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मिळून आपण आज पदयात्रा काढलो। एक ऐतिहासिक आज पदयात्रा आहे। भविष्यात हाच 23 तारखेला तुम्हाला मिळाला हा विजयचा यात्रा आहे। उत्साहवर्धक प्रतिसाद है। अब ये जो ढोल बज रहा है इससे 10 गुना ढोल बजने वाला है। भाजप सेनेच्या उमेदवाराला अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चित आमचा उमेदवार 2 लाखापेक्षा जास्त मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि सोलापूरचा विकास हे भाजप सेनेच्या माध्यमातूनच पूर्ण होईल अशी निश्चित खात्री मला जिल्हा शिवसेना प्रमुख म्हणून मला वाटते। सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रचारार्थ या पुण्यनगरीचे महापौर सौभाग्यवती शोभाताई बनशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे। या पदयात्रेला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी
प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे। रस्त्याच्या दुतर्फा लोक उभं राहून माननीय महास्वामीजींचं दर्शन घेत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत। मी या सगळ्या माहोलमधून एवढंच व्यक्त करेन की आमचा विजय नक्की आहे। माननीय महास्वामीजी 3 लाखापेक्षाही जास्त मताधिक्याने या सोलापूर जिल्ह्यामध्ये दैदिप्यमान विजय संपादन करतील असा विश्वास वाटतो। ते म्हणतात ना की अजून पिक्चर बाकी आहे, फक्त ट्रेलर आहे। हा उत्साह जिंकल्यानंतरचा तुम्हाला जास्त दिसेल, पण हा उत्साह आमचा भाजप सेनेच्या युतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, भाजपला मानणाऱ्या आणि शिवसेनेला मानणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांच्या, पब्लिकचा हा उत्साह तो आहे। ही पदयात्रा ती आहे। मी तेच म्हणते परत की ही आता ट्रेलर आहे, ही सुरुवात आहे। जेव्हा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त गर्दी दिसेल। आणि आपल्या सोलापूर शहरामध्ये झालेल्या विकासा कामामुळे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या आपल्या सोलापूर शहरामध्ये निश्चितच निवडून येणार आहेत। या सोलापूर शहरामध्ये जे आमचं संघटन आहे, या संघटनेच्या जोरावर आमचा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये लीड मिळणार आहे। शहर उत्तर असेल, मध्य असेल, दक्षिण असेल, या सगळ्या मतदारसंघामध्ये भरघोस मतांनी आमचे स्वामी 3 लाख मतांनी निवडून येतील। प्रचारासाठी आता आठवडाभराचा जेमतेम कालावधी उरला असून भाजपाच्या वतीनं मतदारांच्या भेटीवर भर दिला जातोय। कॉर्नर सभा, गाव भेटी, पदयात्रेनं वातावरण ढवळून निघालं आहे।